elegance you admire. Efficiency that inspires. Now in stylish new colors. Fascino. Fashion takes you farther. Revs your heart, Yamaha. Smart Sound. नानाभाऊच्या उमेदवारीच्या या भंडारा गोंदिया क्षेत्रामधून आम्ही निर्णय केला आहे. सर्वांची इच्छा होती की मी स्वतः उभा राहतो. मी दोन्ही जिल्ह्यामध्ये इलेक्शनच्या अगोदर जिथे तिथे फिरलो. सगळ्यांचा सूर होता की नाही मी स्वतः उभा राहतो. आणि त्याचं कारण आहे की मागील 5 वर्षामध्ये केंद्र आणि राज्यामध्ये लोकांनी सत्ता परिवर्तन पाहिल्यानंतर जे काही त्यांची आशा अपेक्षा होती ते मोहभंग झालेलं आहे. खूप घोषणा झाली, खूप तुम्हाला आश्वासन मिळाले, खूप तुमची आशा जागृत झाली. प्रत्येकाला काहीतरी मिळतील असं वाटत होता. मोदीजी आएंगे और सब कुछ दे देंगे. कोणाला वाटत होता की 15 लाख रुपये आमच्या खात्यामध्ये पडतील. सगळ्यांनी धावपळ करून जनधनचे खाते उघडले. जनधनचे खाते, ज्यांचे खाते नव्हते त्यांनी खाते उघडले. काय आला 15 लाख आले की काय आले ते तुम्हाला माहिती आहे. कोणाला काय वाटत होता की खास करून युवकांना की आम्हाला रोजगार मिळेल. मोदी जी आएंगे 2-2 करोड़ रोजगार हर साल देंगे. अभी रोजगार मिले या रोजगार चले गए ये आप लोगों को मालूम है. शेतकऱ्यांना वाटत होता की आम्हाला काहीतरी न्याय मिळेल, आमच्या धानाला भाव मिळेल, बाकी जे काही आमची कर्जमाफी आहे तर बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे जे पाहिजे ते आम्हाला मिळून जाईल. गोरगरिबांना आश्वासन दिले. महागाईच्या बाबतीत बोलले. पेट्रोल डिझेल गॅसच्या बाबतीत ते त्यावेळी बोलले. म्हणजे काही त्यांनी शिल्लक ठेवला नाही. सगळ्यांना सगळं काही देऊ. पण 5 वर्षामध्ये ना महागाई कमी झाली. पेट्रोल डिझेल गॅसमध्ये तुम्हाला छळून टाकलेलं आहे. आज जो 70-72 रुपयेचा पेट्रोल तुम्ही खरेदी करतात त्याच्यामध्ये 35 रुपये टॅक्स आहे. तुम्ही दररोज गॅसचा सिलेंडर वापरतात ना हंडी. तुम्हाला वाटत असतील की हंडी 1000 रुपयाची हंडी आहे. आम्ही होतो तेव्हा 400ची होती. आज त्या 1000 रुपयाच्या हंडीमध्ये 600 रुपये टॅक्स आहे. त्या हंडीची किंमत 400 रुपये पण नाहीये सरकारला. पण तरी तुम्हाला आज वाटून राहिला की नाही. बरोबर आहे सगळं. युवकांना रोजगार या मागील 5 वर्षामध्ये महाराष्ट्र सरकारने एक नोकर भरती नाही केली आहे. एक नाही. उलट हे संस्थांमध्ये खासगी संस्थांमध्ये नोकऱ्या ज्या लोकांना जे पद रिकामे झाले ते अजून बनवून दिले नाही कोणाला. मग आज तरुण वर्ग नोकरी कोणाच्या दारावर जाऊन ते मिळणार आहे याची चिंता झाला. आता पलायन होते. लोक इथून नागपूरला जाता, पुण्याला जाता, बाकी मुंबईला जाता नोकरी करायला. आता तिथेही नोकरी नाही. नोटबंदी केली, जीएसटी लागू केला तर सगळ्यांचे धंदे पाणी जे काही होते ते चौपट झाले. तुम्ही भंडारामध्ये या मार्केटमध्ये जा आणि व्यापाऱ्यांना विचारा. काही दिसते थोडेफार जे व्यापार करणारे लोकही आहे इथे. जरा मला सांगा या 5 वर्षामध्ये तुमचा धंदा वाढला की घटला.
तुमचा धंदा काय तुमच्या समोर अंधारा आहे ते तुम्हाला म्हणजे भविष्य आमच्या कसं घडवायच्या आमच्या मुलाबाळा कसे काम करतील. आता हे जे दुकानदारी घेऊन बसले आहेत भंडारामध्ये, आता हे अमेझॉन आणि फ्लिपकार्टमध्ये सगळे खरेदी होणार, मग तुमच्या दुकानात येईल कोण तुमच्या दारावर खरेदी करायला. हा एक मोठा विषय आहे. काही नाही, सगळं चौपट. एक जमीन विक्री होत नाही, एक काय बांधकाम केला तो विकत नाही. अशामुळे आज सगळी बाजू लोकांची परिस्थिती आता नाजूक झाली आणि म्हणून ये लोकांमध्ये परिवर्तन जे वाटते. प्रफुल्ल भाई आप खड़े रहो, क्यों बोलते हो? 2014 में तो लंबा कर दिया, अभी 19 में क्यों बोल रहे थे? तो लगता था कि कुछ फर्क ये हुआ. हम जो सोचते थे वैसा नहीं. सच्ची बात अभी आपके सामने आई, म्हणून तुम्ही सांगत होते की नाही. आता प्रफुल्ल भाई तुम्ही पण तुम्हीच उभे राहिले. मित्रांनो, जे काय असेल समोरच्या विकासाच्या बाबतीत तुम्हाला सत्ता परिवर्तन झालं तर तुम्हाला परत दिसेल की किती फरक आहे. जे या लोकांनी तुमच्याशी एक खोटा बोलून जे काम केलं त्याचं उत्तर देण्याची ही 11 तारीख ही आपल्या समोर वेळ आहे. आज नानाभाऊ पंचबुधे बोलले तुमच्यासमोर. एक कधी चांगला व्यक्ती आहे, तुम्हाला काही भंडाराच्या लोकांना मला सांगायची गरज नाही. आणि त्यांच्या समक्ष जे उभे आहे समोर तेही कसे आहे तुम्हाला माहिती आहे. तर हा एक खरोखर तुमच्यामधला माणूस आहे, सेवाभावी आहे, विकासभावी आहे, तो धंदेबाई. ते काय ठेकेदारी करायची म्हणले. आता आमच्याच भांडणामुळे म्हणले आमच्या धंद्यात भाऊला आम्ही तिकीट दिली नाही, तो गेला काँग्रेसकडे. आमच्या दुसऱ्याला तिकीट दिली, दोन्ही लढले, लंबे झाले आणि हा एक म्हणून किल्ला तयार झाला. असंच आहे, चूक झाली. आणि म्हणून हे काही फार काही तुमच्या म्हणजे हे काही खासदारचे कॅन्डिडेट आहे का? म्हणजे यांच्यावर तुम्ही विश्वास टाकला तर मग संपलं. मग आज नानाभाऊ सारखा एक उत्तम व्यक्ती, त्यांच्या विषयी तुम्ही सगळे लोक ओळखतात, त्यांना चाहतात असा एक आमदार, एक व्यक्ती आज खासदार म्हणून इथून जाईल. फक्त भंडाराचा विचार नाही, आम्हाला पण तो मदत आम्ही आमच्यासाठी मागतोय. का मागतोय आम्ही? नानाभाऊ प्रफुल्ल पटेलांना मुंबई दिल्लीमध्ये हे ताकद अधिक पाहिजे. तुम्ही नवी वोट दिले, कमी दिले, मी पडलो, मला आमच्या पक्षाने सावरलं. प्रफुल्ल पटेलांची ताकद कमी नाही, भंडारा गोंदिया जिल्ह्याची ताकद कमी झाली हे समजायला म्हणजे पाहिजे आपण. आणि त्यामुळे आज नानाभाऊ येतील, मी सोबत त्यांच्या राहणार. मग आम्ही कुठे जाणार तर मग आम्ही म्हणू शकतो, हक्काने म्हणू शकतो, नाही भंडारा गोंदिया जिल्ह्याची जनता आमच्या मागे आहे, म्हणून आम्ही जे म्हणतो ते तुम्हाला करावं लागणार आहे, ऐकावं लागणार आहे. हे अधिकार तुमच्याकडून आम्हाला पाहिजे. म्हणून आज भंडारा आपला एवढा डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर आहे, चांगला एक शहर आपल्याला याला यापुढे सामोरं जाताना कसं बनवू शकतो, मोठमोठी योजना या भंडारासाठी आपण कसे आणू शकतो, हे लोकांना तुम्ही पाहिलं ना. तर 5 वर्ष हे सरकार आल्यानंतर तुम्हाला म्हणजे किती दूषित पाणी याचे प्यावं लागते. आपल्या वैनगंगा नदीमध्ये सगळं नाग नाल्याच्या आणि आजूबाजूच्या पूर्ण परिसराला हे दूषित पाणी आता म्हणजे त्याचा वापर करावा लागत आहे. ती आपल्यासाठी म्हणजे एक तर लाज्यस्कर. आणि हे नागपूर महापालिकेमध्ये तुम्ही तर ऑपोजिशन लिडर, तुमच्याकडे अधिकार असता तर तुम्ही केलं असतं. पण आज या 5 वर्षामध्ये आणि अगोदर 5 वर्ष बीजेपीकडे ते नागपूरची सत्ता होती, त्यामुळे त्यांनी सगळं म्हणजे या नाग नदीच्या जे फिल्ट्रेशन आणि जे प्रदूषित जे पाणी आहे त्याला साफ करण्याचं जे काम होतं ते अजून केलं.
होता हक्कानी ते येऊन तुमच्याकडे व्होट मागायला. काय केलं बीजेपीने 5 वर्षामध्ये आपल्या जिल्ह्यासाठी, सामान्य लोकांच्यासाठी? आम्ही गरीब मोहल्ल्यामध्ये जातो, तिथे केरोसिन बंद, अनाज कमी करून टाकलं. गावखेड्यामध्ये जा, सगळी योजना बंद होऊन गेली. त्यामुळे आज तुम्हा सगळ्या लोकांना विचार करण्याची गरज आहे. नवीन रोज घोषणा होते. काल काय अचानक आम्हाला सकाळी समजलं की काय मोदीजी कोणता मोठा काही योजनेच्या घोषणा करणार आहे. सुबह से आ गया टेलीविजन 11:15 से 12 बजे तक चालू रखो, मोदी जी आएंगे, टेलीविजन से निकल जाएंगे आपके सामने. अभी भैया अभी बोले कि मोदी जी अभी निकल रहे टीवी से. मालूम पड़ा कि रॉकेट गया अंतरिक्ष में. अभी आप लोगों को भी अंतरिक्ष में रहने का ही टाइम आने वाला है. काय म्हणजे काय नवीन दररोज काही नवीन पिल्लू सोडतात. लोकांना मूळ मुद्दे जे आहेत, जे तुमचे जरूरतचे दररोज जीवनाशी जुडलेले जे विषय आहेत, त्याच्यापासून दूर करून तुम्हाला कोणी अंतरिक्षमध्ये घेऊन जातात. रॉकेट छोड़ा, मिसाइल फोड़ा, क्या मिसाइल फोड़ा, बॉम्ब कहां जाके डाला किसने देखा, जंगल में मोर नाचा किसने देखा. काय माझी विनंती राहील की फक्त नानाभाऊसाठीच नव्हे, प्रफुल्ल पटेलांना सुद्धा, तुम्हाला प्रफुल्ल पटेल पाहिजे तर नानाभाऊला व्होट द्या, आम्हाला शक्ती द्या. आम्ही दोन्ही मिळून आपल्या जिल्ह्याचा एक सर्वांगीण विकास करू आणि भंडारा शहर हा आणखीन एक सुंदर, एक स्वच्छ आणि विकसित शहर म्हणून ओळखला गेला पाहिजे. याच्यासाठी नानाभाऊ आणि आम्ही मिळून एकत्र मिळून प्रयत्न करू, अशीच मी आजच्या दिवशी आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो. तुम्हाला खात्री देतो. आणि वेळ कमी आहे. या 12 दिवसाचा चुनाव आहे. 11 तारखेला व्होटिंग आहे. आज आम्ही पहिला दिवस प्रचाराचा सुरू केलं. 12 तालुके आहे, 5 शहर आहे. 1 दिवसामध्ये किती फिरणार, हे किती फिरणार, आम्ही किती राहणार, सामोरचा माणूस नाही फिरणार. म्हणून वेळ कमी आहे. म्हणून मतदारांना हे जास्त म्हणजे एक विवेकाने विचार करून योग्य निर्णय घ्यावा, अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि आपण सर्व इथे या परिसरामध्ये, या घरामध्ये, प्रांगणामध्ये एक नाही अनेक मीटिंग आपली झाली, बरोबर ना? 3-4 वेळा आलो ना आपण, 4थी वेळा. आता काय देणार, काय खायला वेळा सकाळपासून आम्ही निघालो, भूक लागली. असा लोकांना वाटतं की खासदार, आमदार, नेते आले, मग काय या लोकांना मजा असते. आम्हाला आमच्या मन आमचं जाणतं की काय आणखी आले. सकाळपासून उपाशी राहावं लागते, पाणी नाही, काय नाही. म्हणून असू द्या, हे काही महत्वाची गोष्ट नाही आहे. महत्वाची गोष्ट आहे की आमचा जिल्हा सामोर गेला पाहिजे, आमचे लोक सामोर गेले पाहिजे. आणि आपल्या जिल्ह्याच्या गोरगरीब, सामान्य, कास्तकार, बेरोजगार, महिला सगळ्यांच्या जीवनामध्ये एक चांगला दिवस, अच्छे दिन जो इन्होंने नहीं लाए, कम से कम हम सब मिलकर अच्छे दिन लाए, एवढंच आपल्या सगळ्यांना विनंती करतो. नानाभाऊच्या या घड्याळ, या बोट चिन्हावर बटन दाबून 11 तारखेला त्यांना आशीर्वाद द्यावा आणि आम्हा सगळ्यांना तुमची सेवा आणि विकास करण्याची संधी द्यावा, अशी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद. आणि या ठिकाणी आपण सगळे सन्माननीय प्रफुल्लभाई पटेल, नानाभाऊ, नानाजी वरसे संदेश आहे, उपस्थित झाले. त्याबद्दल त्यांचा आभारी आहे. आणि माझ्या विभागातील महिला आणि पुरुष मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. सगळ्यांनी अल्पोपाल घेऊन जावे. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.